आणि सोनाली, मला तर असं वाटतं की फीडबद्दल सर सांगतील, पण आहारपूरक घटकांबद्दल मी थोडंसं सांगू इच्छितो की तुमच्या गोठ्यात जी काही जनावरं आहेत, म्हणजे 0 to 3 मधली कालवड असेल, ग्रोईंग हिफर असेल किंवा हिपर असेल किंवा व्यायच्या पूर्वीची हिपर असेल, प्रेग्नंट नसेल, त्यांना त्या पद्धतीनं आत्तापासून म्हणजे आत्ता 12 वाजलेत, लोक हा पॉडकास्ट कधी बघतील माहीत नाही, पण आत्तापासून मात्र त्यांचे आहारपूरक घटक जे आहेत ते तेवढे घालणे ताबडतोब गरजेचं आहे. कारण एक दिवस जर मी लवकर सुरुवात केली तर कदाचित मला त्याचा फायदा एक दिवस लवकर होऊ शकतो. आणि मला सर तेच सांगायचं आहे, आहारपूरक घटक मग माझ्याकडे ड्राय ॲनिमल्स असेल, व्यायला आलेली गाय असेल किंवा व्यायलेली गाय असेल जी दुधावर असेल, त्यांना जे आहारपूरक बेसिकली घटक आहेत ते त्या क्वांटिटीमध्ये घालणं खरंच गरजेचं आहे. कारण ती पहिली स्टेप आहे. मी तर म्हणेन शेतकऱ्याने दूध वाढलं म्हणून 2 किलो पशुखाद्य घालणं, तर पशुखाद्यावर आत्ता खर्च करून ताबडतोब दूध वाढेल याची अपेक्षा करू नका. पहिला आहारपूरक घटक टाका.